दरम्यान मराठा महासंघाचे राजेंद्र कोंढरे हे आपल्यासोबत सोडले गेले आहेत। कोंढरेजी आपण बघितलेलं असेल, मनोज जरांगे पाटील जे आतापर्यंत उपोषण करत होते, आंदोलन करत होते, आता त्यांनी आक्रमक भूमिका घेतल्याचं दिसतंय। त्यांनी एकतर गंभीर स्वरूपाचे आरोप सुद्धा केले आहेत आणि त्यानंतर ते या स्थितीमध्ये सुद्धा सागर बंगल्याकडे निघाले। तुमची काय प्रतिक्रिया? बघा, हे जे कन्फ्युजन तयार झालेलं आहे ना, हे अपुऱ्या माहितीवर तयार झालेलं आहे। मी पुन्हा महाराष्ट्राला सांगतो की 26 जानेवारी रोजी महाराष्ट्र सरकारने जी अधिसूचना प्रसिद्ध केलेली आहे तिची 16 तारखेला मुदत संपलेली आहे। त्याच्यावर ज्या काही 6.5-7.5 लाखच्या आसपास काहीतरी हे आलेल्या हरकती आणि सूचना, याची प्रोसेस कंप्लीट करून ती अधिसूचना लवकरात लवकर कायम केली तर हा विषय संपुष्टात येईल। आणि माझं महाराष्ट्रातल्या तमाम मराठा समाजाला सांगणं आहे की ही कायद्यामध्ये दुरुस्ती नाही, ही नियमामध्ये केलेली एक छोटीशी दुरुस्ती आहे आणि ती शासन गॅझेटमध्ये पब्लिश केलं की ते अंमलात येतं आणि विधिमंडळाला फक्त ती माहिती द्यायची असते। याचा कायदा होत नाही, अधिवेशन लागत नाही। हे कृपा करून मराठा समाजाने समजून घ्यावं आणि ही रुटीन प्रोसेस आहे, ती रुटीन प्रोसेस कंप्लीट लगेच झाली तर हे जे काही तणाव तयार झालेत, आरोप प्रत्यारोप, हे होणार नाहीत। पण कोंढरेजी, एक प्रश्न मग उपस्थित होतो की ज्या पद्धतीचे आरोप मनोज जरांगे पाटील करतायत किंवा जी भूमिका त्यांनी आता घेतलेली आहे ती चुकीची आहे असं म्हणायचंय का तुम्हाला? नाही, मी त्याच्यावर प्रतिक्रिया देणार नाही, कारण मी जो मुद्दा सांगतो की ज्या गोष्टीत नाही निर्माण झालं की हा कायदा आहे, कायदा आहे, कायदा आहे, हा कायदा नाहीये। ही नियमामधली दुरुस्ती आहे आणि दुरुस्ती ऍप्लिकेबल टू ऑल कम्युनिटीज याच्यासाठी आहे आणि ती रुटीन प्रोसेस असल्यामुळे त्याचं गॅजेट झालं की ती अंमलात येऊ शकते। आता त्याच्यासाठी काय झालं की जोपर्यंत त्या नोंदीची दखल राज्य शासन हरकत सूचनाची घेत नाही आणि ती जर अपुरं काम ठेवून जर ते काढलं तर त्या नोटिफिकेशनला ताबडतोब हायकोर्टामध्ये स्टे मिळू शकतो। पण कोंढरेजी, मनोज जरांगे पाटील म्हणतात की मी सगळा अभ्यास केलेला आहे, हे आरक्षण टिकणार नाही, आम्हाला ओबीसी मधूनच आरक्षण द्या। आणि त्याचबरोबर त्यांनी आता असा एक गंभीर आरोप केलाय की माझा काटा काढण्याचा प्लॅन केला जातोय, डाव आखला जातोय। दोन गोष्टी आहेत। कुणबी प्रमाणपत्राची क्लिअरिटी केल्यानंतर ज्या लोकांना प्रमाणपत्र मिळणार ते ओबीसी मध्ये जाणार आणि ज्या वेळेस विधिमंडळाचं अधिवेशन असताना त्यांनी ईडब्ल्यूएस आरक्षण नाकारलं आणि वेगळं 10% मागितलं। राज्य मागासवर्ग आयोगाने घटना दुरुस्ती झाल्यानंतर सर्वप्रथम जे काही आता सर्वेक्षण केलेलं आहे 2.5 कोटी लोकांचं, ते सर्वेक्षण करून हे नवं आरक्षण दिलेलं आहे। आता हे नवं आरक्षण दिल्यानंतर हे पण नको ते नको, मग आपले सगळेचे सगळे 2 कोटी मराठे 19% जर पाठवायचे झाले तर तेवढी स्पेस त्या ठिकाणी उपलब्ध नाही, हे मराठा समाजाने समजून घेतलं पाहिजे। आणि त्यामुळे ह्याच्यावरनं जो योग्य मार्ग आहे हा गैरसमजातनं जास्त तयार होतोय। त्यामुळे माझी महाराष्ट्रातल्या सर्व आंदोलकांना विनंती आहे की तुम्ही या विषयातले जे मान्यवर तज्ञ विविध क्षेत्रातले सर्वोच्च न्यायालयातले, उच्च न्यायालयातनं यांचा जर सल्ला घेतला तर याच्यामध्ये आपल्याला जो अपेक्षित माहिती आहे ती अपेक्षित निश्चित मिळू शकतो। आता समाजामध्ये काय झालं की अस्वस्थता प्रचंड आहे, सोशल मीडियातनं आरोप प्रत्यारोपाच्या फेरी घडत असल्यामुळं हा विषय भरकटत चाललेला आहे। त्यामुळं हा विषय सोडवण्यासाठी या परिपत्रकाने जे गॅझेट आहे ते गॅझेट लवकरात लवकर प्रसिद्ध करावं। निश्चितच कोंढरेजी, पण एक समज असा आहे मराठा समाजामध्ये की मनोज जरांगे पाटील यांनी आतापर्यंत उपोषण केली, आंदोलन केली आणि त्यामुळेच आता जे काही कुणबी नोंदी मिळत आहेत किंवा सर्वेक्षण झालं आहे ते त्यामुळेच शक्य झालंय आणि यापुढे सुद्धा मनोज जरांगे पाटील आपल्या मागण्या लावून धरत राहिले तर त्यांची मागणी पूर्ण होईल अशी एक आशा मराठा समाजामध्ये निर्माण झाली आहे। तर तुम्हाला काय वाटतं की मनोज जरांगे पाटील हे समजण्यामध्ये कुठेतरी चुकतायत, त्यांना हे समजत नाहीये तुम्ही आता ज्या गोष्टी सांगितल्यात त्या? बघा, आता त्यांच्याबरोबर जे सल्लागार आहेत त्यांनी त्यांना माहिती दिली पाहिजे, आम्ही त्यांना सांगू शकत नाही, कारण त्यांना जी काही निरोप द्यायची होती ते निरोप त्यांचे सहकारी त्यांना देत आहेत। माझा विषय फक्त एवढाच आहे की जो कायदा होणार नाहीये, जो विधिमंडळामध्ये मांडला जाणार नाही, ते लोकांना सांगून आपण उपयोग नाही। आपल्याला काय पाहिजे तर सगळे सोयरीची अंमलबजावणी पाहिजे। त्याचं नोटिफिकेशन काढलेलं आहे, याच्यामध्ये 6.5-7.5 लाखाच्या आसपास ज्या हरकती सूचना आल्यात त्याची नोंद घेतली की शासन त्यांनी जी काही भूमिका अगोदर घेतलेली आहे ती तपासून ती जाहीर करतील आणि त्याची गॅझेटमध्ये अंमलबजावणी झाली की ती तासापासून लागू होईल, त्याच्यामध्ये कोणती अडचण नाही। आणि त्याचा अंमल करून जे लोक कुणबी प्रमाणपत्र काढतील त्यांना ओबीसी मध्ये जाता येईल। ज्यांच्याकडे मराठा कास्ट सर्टिफिकेट वर आहे त्यांना आता नवं आरक्षण मिळालं, जे अगोदर ईडब्ल्यूएस होतं ते नको म्हटलेत, आता एसीबीसी आरक्षण आलेले आहे।
एकतर ते घ्यावं लागेल आणि लोकांमध्ये जो गैरसमज तयार झाला कोंढरेजी, मी तुम्हाला थोडंसं थांबवते कारण आपले जे प्रतिनिधी आहेत त्यांच्याकडून आपल्याकडे अपडेट येत आहेत. आपले प्रतिनिधी सुधाकर जाधव हे थेट अंतरवाली सराटीमधून आपल्यासोबत जोडले गेले आहेत. या ठिकाणी आपण बघू शकतोय मोठ्या संख्येनं मराठा समाजातील जे आंदोलक आहेत ते निघाल्याचं पाहायला मिळते. चालत पुढे निघालेले आहेत, संख्या मोठी आहे. काही गाड्या सुद्धा पुढे जाताना दिसत आहेत. थोड्या वेळापूर्वी मनोज जरांगे पाटील हे एका कारमध्ये बसलेले होते, ते आधी पायी निघाले होते आणि मुंबईमध्ये जाणार असं ते म्हणत होते. यानंतर आपले प्रतिनिधी सुधाकर जाधव हे थेट अंतरवाली सराटीमधून आपल्यासोबत जोडले गेले आहेत. सुधाकर, काय सांगाल, सध्याची स्थिती काय आहे? कारण आपल्याकडे जे अपडेट आले होते त्याच्यामध्ये मनोज जरांगे पाटील हे कारमध्ये बसले होते आणि मुंबईकडे जाणारच, सागर बंगल्यावर जाणारच हे वारंवार सांगताना दिसत होते. सध्याचे काय अपडेट्स आहेत? निश्चितच परा आपण जर पाहिलं तर या ठिकाणी आंतरवाली सराटी गावामधून मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईच्या दिशेने जाण्यासाठी या ठिकाणी आग्रह धरला आहे आणि आंतरवाली सराटी गावामधून मनोज जरांगे पाटील हे पायी निघालेले आहेत आणि आंतरवाली सराटी गावामधून ते जवळपास या ठिकाणी 3-4 किलोमीटर पायी गेल्याच्या नंतर काही मराठा समाज बांधवांनी या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांचा आग्रह केला आणि त्यांना गाड्यात बसवण्याची विनंती केली आणि त्यानंतर मनोज जरांगे पाटील आपल्या स्वतः या ठिकाणी गाड्यात बसून या ठिकाणी गाडीमध्ये बसून या ठिकाणी मुंबईच्या दिशेने या ठिकाणी रवाना होत आहेत. आपण जर पाहिलं तर हे आपल्या पाठीमागची ही दृश्य आहे आणि या दृश्यामध्ये आपण जर पाहिलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर समाज बांधव देखील मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत या ठिकाणी मुंबईच्या दिशेने जाण्यासाठी तयार आहेत आणि जरांगे पाटील यांना विनंती करून गाडीत बसवलेली आहे, बसवण्यास सांगितलेलं आहे आणि जरांगे पाटील निश्चितच सुधाकर, जरांगे पाटील हे मुंबईला जाणारच असं म्हणताना दिसत आहेत. पण तुमच्या आजूबाजूला जे मराठा समाजातील आंदोलक आहेत त्यांचं याविषयी नेमकं काय म्हणणं आहे आज जे काही झालं त्याविषयी? सुधाकर यांचा आवाज सुधाकर, निश्चितच परा आपण काही प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. दादा, काय सांगाल, या ठिकाणी जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने जात आहेत? काय सरकार 7 महिने झाले, सरकार काही लक्ष देईन आमच्याकडे. आता आपण तरी किती दिवस थांबायचं? असं सरकारला सुद्धा काही लाज वाटली पाहिजे की लवकर दिलं पाहिजे आपल्याला आरक्षण. कारण काय एवढं अंत पाहू नये एखाद्या माणसाचं. कारण एवढं कोणासाठी नाही, समाजासाठी चाललंय. तुम्ही याच्यावर एवढे सर्वसामान्य माणसं लक्ष देण्याचं काय करतात जनतेसाठी तुम्ही? काय सांगाल, आता जरांगे पाटील जात आहे मुंबईच्या दिशेने, तुम्ही जाणार आहात का सोबत? हो, आम्ही सोबत जाणार आहोत. संपूर्ण समाज त्या ठिकाणी दादा म्हणतील त्यांच्या पाठीशी आहे. गेल्या 7-8 महिन्यापासून मराठा आंदोलन त्या ठिकाणी सुरू आहे, परंतु फक्त सगळे सोयरे आम्हाला वाशिकवरून परत पाठवलं. आमची फक्त कुणबी म्हणून त्या ठिकाणी मागणी आहे आरक्षण देण्यासाठी. आणि जर आरक्षण देत नसतील आणि फक्त कोणी ना कोणी उभा राहून दादांना बदनाम करण्याचं त्या ठिकाणी षडयंत्र जर सरकार करत असेल, आता कितीतरी काल गुन्हे दाखल मराठा बांधवावरती जाणीवपूर्वक केलेले आहेत आणि जर असे डाव रचून जर हे आंदोलन सरकारला मोडीत काढण्याचा काही जर डाव असेल तर हे कदापि सहन केलं जाणार नाही. याला देवेंद्र फडणवीस जबाबदार आहेत आणि आता आम्ही त्यांच्या सागर बंगल्यावरती त्या ठिकाणी निघालेलो आहोत आणि नक्कीच तिथं जाऊन आम्हाला एक तर मराठा आरक्षण म्हणजे हवं आहे, फिक्स हवं आहे. काय सांगाल, या ठिकाणी दादा मनोज जरांगे पाटील जात आहे, तुम्ही त्यांच्यासोबत जात आहे, किती लोकांचं आहे? आम्ही तर भरपूर लोक आहेत सोबत, हजारोच्या संख्येने, गणतीत लागू शकत नाही मराठी. जिथं आता तर सगळं महाराष्ट्राला माहीत झाले दादा निघालाय. जागोजागून आमची निश्चितच सुधाकर थोडंसं थांबवते. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.